नमस्कार. सो तुम्ही बघू शकता मी एकदम रेडी होऊन टकाटकमध्ये बसलो आहे, कारण की आता मी चाललो आहे शोर लिव्हला. सो आज पोर्तुगलला येऊन मला 8 दिवस झाले. सो आज मला फायनली शोर लिव्ह भेटते. तो इथनं आता मी तर वाजले दुपारचे 2, 2:30 ते 3 वाजेपर्यंत निघणार आहोत. लवकर रेडी होण्याचं कारण हाच आहे, कारण की बाकी लोक ऑलरेडी रेडी आहेत आणि 2 जण यायचे आहेत, म्हणून मी रेडी होऊन बसलो आहे. आता इथनं आम्ही टॅक्सीने जाणार. इथनं यार्डमधनं गेटवर जायला आम्हाला मोस्टली जवळजवळ 10-15 मिनटं लागतील. तिथनं टॅक्सी येईल. टॅक्सीमधून लिस्बन म्हणून पोर्तुगलमधला एक मेन एरिया आहे, म्हणजे ॲक्च्युली कॅपिटल आहे लिस्बन. इट इज अ कॅपिटल ऑफ पोर्तुगल. सो आम्ही तिथेच चालत, कारण की बाकी लोक जे आहेत ती नियर बाय फिरून आले. इथं फिरणार काहीच नाही, म्हणून मी गेलो नव्हतो. मी ह्या मुवमेंटचं वेट करत होतो. आता मला 3 पार्टनर भेटलेत, 2nd मेट, 3rd मेट आणि 4th इंजिनियर. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी हिंदीमध्ये पण बोलेन, मराठीमध्ये पण बोलेन आणि थोडा इंग्लिशमध्ये पण बोलेन. ओके. सो आम्ही इथनं निघू आणि पूर्ण पोर्तुगल जेवढा एक्सप्लोर करता येईल, कारण की मोस्ट सकाळी जाणं इम्पॉर्टंट होतं, पण आता काय वाजले दुपारचे 3, तर जेवढं काय एक्सप्लोर करता येईल तेवढं एक्सप्लोर करेन. आणि मग तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये की काय काय एक्सप्लोर केलं. तुम्ही नक्की व्हिडिओचा आनंद घ्या. ठीक आहे. सो आपण आता भेटू पुढे. सो पुढचा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद. सो आता आम्ही मित्रांनो शिपवरनं उतरलो. बघा, ही आमची एवढी मोठी शिप आहे. हे बघा, 3rd मेट, 2nd मेट आणि 4th इंजिनियर. आणि इकडनं आता चालत चाललो यार्डमधून गेटवर. ठीक आहे. तिकडे पोचलं का तुम्ही चालू करतो. आता ॲक्च्युली लेट झाला आहे थोडा, कारण की आणि क्लायमेट बघू शकता, पाऊस कधी पण येईल, काय गॅरंटी नाही पावसाची. ठीक आहे. फेअरविंड. हां सर, शॉर्टकट फेअरविंड आमच्या शिपचं नाव आहे. ते बघा, खूप मोठी शिप आहे. सो फायनली आम्हाला कॅब भेटलेली आहे. वी आर गोइंग टू लिस्बन. 2nd मेट सर, 3rd मेट सर, and here Char Saab. Okay, and our Ola driver. Let's go. Yes, we don't understand the Portuguese. You can. Yeah. So taxi मध्ये बघा गाणे कुठे लागले. पहले कनाता कोई यूं ही नहीं. हिंदी गाना. इथे व्हिडिओ म्यूट करायला लागली, कारण की जरा वेगवेगळे शब्द येत होते, म्हणून जरा व्हिडिओ म्यूट आहे. हा ॲक्च्युली सेतुबल आहे. आम्ही आता इकडनं जाणार, आम्हाला 1 तास तरी लागेल. तर तुम्ही बघू शकता, हा सेतुबल आहे, म्हणजे आमच्या यार्डपासून जवळ आहे जरा. सो इथनं जायला आम्हाला 1 तास लागेल. ही छोटी छोटी घरं आहेत त्यांची, आणि इथं पण छोटे फिरण्यासारखं काहीतरी आहे. पण आता आम्ही इथं नाही चाललो. इथनं अजून मेन कॅपिटल आहे पोर्तुगलचा, तिथे चाललो आहे. ये ब्राज़ील का इधर कैसा है? हाँ, मैं गया था ना. ये जो डीडी मार का स्टॅच्यू बघता ना तुम्ही, हा ब्राझीलमध्ये पण असंच आहे वरती. हा बघा.
ऑलमोस्ट पोहोचलेलो, तुम्ही बघू शकता नजारा बाहेरचा. लिस्बनला पोर्ट सुद्धा आहे, पण आमची शिप अडकलाय म्हणून आम्ही काम आहे. बघू शकता किती सुंदर कंट्री आहे पोर्तुगल. समोर ब्रिज बघू शकता तुम्ही, एवढा मोठा आहे. आम्ही लेस्बनमध्ये एंट्री केली आहे. लेस्बन इज द मेन कॅपिटल ऑफ पोर्तुगल. तर आम्हाला पोचायला 13 मिनिटं येते एका प्लेसवर टॅक्सीमध्ये. ठेला लगा मोमोज क्या करेंगे. हम चले पहाड़ों में गुनगुनाती राहों में मंजिलें क्या कहे. व्यू बघू शकता. यस सर, टेंशन मतलब बढ़ेंगे नहीं बढ़ेंगे वाले बात है. आप भाई लोग, हाँ पोर्तुगल का मेन कैपिटल लिस्बन. हाँ, और हम लोग जो अभी यहाँ पे रुकने वाले, ये देखो ये मेन प्लेस जो हमने यहाँ पे लगाया था मैप पे. ठीक है, ये देखो ये जो मेन प्लेस. और हम लोग यहीं पे उतरने वाले हो, यहीं से एक्सप्लोर करके अभी आगे इधर उधर घूमते रहेंगे. आप देख सकते हो कितना टूरिस्ट लोग यहाँ पे. हाँ इधर ही बोलेगा, वो रुकाएगा. या सो या तुम्हाला पटरा दिसत नाही, याच्यावर ट्रेन चालतात. सध्या नाही आहे नशिबाने. सो वेलकम टू लिस्बन. आपण बघू शकता व्ह्यू. हे बघा, पोर्तुगल कंट्रीमध्ये मी फिरतो आता. संध्याकाळचे आता वाजलेत 6:30. काहीतरी इथे फंक्शन चालू आहे मे बी, म्हणून सगळी पब्लिक बघूया. बघा फंक्शन आहे ते. आय डोंट नो काय फंक्शन आहे. त्यांची पोर्तुगीज लँग्वेजमध्ये सगळे बोलतात. बघू शकता व्ह्यू. त्यांचा एक कुठला तरी स्टॅच्यू आहे.
आपल्याला फक्त एकच माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे पोर्तुगीजचे कोणतरी वॉरियर वाटतात मला. आपल्याला फक्त एकच महाराज माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज. Okay. It takes a little bit more if we stop in 3 places, and this one usually takes an hour to an hour. सो जशा प्रत्येक कंट्रीमध्ये टूर गाईड असतात तशी टूर गाईड आहे, ती आम्हाला इन्फॉर्मेशन देते की कुठले कुठले चांगले प्लेसेस आहेत फिरण्यासाठी, आणि ते चार्जेस पण वेगळे होते. तासावरती चार्जेस आहेत, 1 तासाचे 100 युरो, 2 तास 200 असं. तर आम्ही ती इन्फॉर्मेशन घेत आहोत. Monuments that are humankind patrimony. But this time, yes, we can go on tours at this hour. What do we see in all these places? Okay. Over there we have 4 neighborhoods in 2 hills actually. Okay. So we go through the neighborhood where the city was born, Alfama, and we go through these are the main highlights, but there are many curiosities along the way, which is the cathedral, the Roman theater, a viewpoint called the Doors of the Sun facing south. Okay. Then there is the best viewpoint of all in the following hill, Our Lady of the Hill in English, the Monastery of St. Vincent, and the National Pantheon. For the last, there is the Faro Museum by the river, and most of us are cutting these days from this tour because there is some more constructions taking place by the city hall in order to avoid floods in town. And the other one on that section, and over there we have like 525 years of intense human occupation. We go by the Commerce Square, which is the main square of the city at the bottom. I will see. We cross Lucius Square next to this one. Then there is the downtown, and each one of these places has history. Okay. Of course. Yeah. And then we go by Chiado, which is a neighborhood highly commercial. Okay. The Carmo Convent and the Carmo Square, a viewpoint called São Pedro de Alcântara. Okay, but how much do you charge for which and this is the Belém tour, 2 hours. Okay. Now, the prices we have per hour. Okay. And even for 30 minutes. 30 minutes, it's like just doing a transfer, taking you from one place to another. सो वरून फोर्टवरून असा व्ह्यू दिसतो. आम्ही आता वरती फोर्टवर आहोत आणि बघू शकता हा लिस्बन, पोर्तुगलमधले मेन कॅपिटल किती सुंदर दिसतं वरनं. तर वरती फोर्टवर बघा मोर सुद्धा होता, किती सुंदर आहे बघा. सो आता आम्ही कुठेतरी रेस्टॉरंटला जाऊन खायचा विचार चाललाय, पण माहिती नाही बाय इथे काय भेटेल काय नाही. आणि थंडी पण खूप आहे म्हणून बघा हा हीटर लावलेला आहे थोडा. सो बघा ती भारी एकदम त्याच्या बिल्डिंग असं स्ट्रेट लाईनमध्ये बनवलेले आहे, एक नंबर वाटतंय, बघू शकता तुम्ही. सो आता मी एका रेस्टॉरंटमध्ये आलो. रेस्टॉरंटमधलं इंटिरियर बघू शकता. एक नंबर आहे. तर मित्रांनो आता आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये बसलेलो आहोत. तर स्ट्रीट रेस्टॉरंट आहे, तुम्ही स्ट्रीट पण बघू शकता किती सुंदर आहे. सो आम्ही ऑर्डर केलं थोडं फूड, आणि इथे एवढी थंडी आहे ऑलरेडी हात थंड पडत चाललेले आहेत. सो
बघू आता काय. पिझ्झा आ गया है भाई लोग. खाना. सो नाईट लाईफ इकडे चालू आहे. सो तुम्ही बघू शकता इथे एक माणूस एवढा चांगला व्हायलेन्स वाजवतोय. इधर जाना है सर, इधर जाना है अपने को. सो थोडा मी गुगलवर सर्च केलेलं त्या प्लेसेसवर चालवलं. मला नावं नाही कारण की ते पोर्तुगीजमध्ये नावं होते. ठीक आहे. सो हा बघू शकता स्ट्रीट आहे. नाईट लाईफ पूर्ण चालू झालेलं आहे. एक बार रेस्टॉरंट सगळे बघू शकता. ओके. किती एवढा भारी बिल्डिंग आहेत आणि मध्ये माझं लँग्वेज जरा आगरी, मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या चालू आहेत. सो तुम्ही समजून घ्या कारण की मध्येच एक आणि मोस्टली इथं प्रॉब्लेम आहे की कोणीच इंग्लिश बोलत नाही आहे. ये है फेमस पोर्चुगीज टार्ट ना. या व्हॉट वी कॉल दिस. व्हॉट इज दिस. Fish cake with Fish cheese cake. inside, yes. Okay. So it is a cheese cake. Okay. It is a inside fish. So ये इसका रेस्टोरेंट है. हम लोग एक ट्रायल के लिए एक लेने वाले हैं. आप ब्यूटी देख सकते हो. यार फोटो सो आता मित्रांनो आम्ही एक क्रोझॉनच्या इथं आहोत आणि आता हा ट्राय करणार आहोत. बरेच आयटम ट्राय करत चाललो आहे. सो हा एक आयटम आहे तुम्ही बघू शकता. क्रोझॉन हे हँडमेड आहेत सगळे. ते बनवतात. फ्लेवर. ओके. सो ते आपण ट्राय करणार आहोत. Let's try this croissant. सो हा गेट आहे. खूप वर्षाआधी 17th सेंचुरीमध्ये असं बनवलं होतं असं बोलतात. आणि तुम्ही बाजूचा व्ह्यू बघू शकता. सो खूप सारे टुरिस्ट आहेत इथे फिरण्यासारखे. सो गाईज आता आम्ही स्ट्रीटवर आहोत आणि इथे बघू शकता आताचे संध्याकाळी 7:30 वाजले. पब्लिक भरपूर आहे. रेस्टॉरंट वगैरे आहेत. बघू शकता व्ह्यू. आणि मोस्टली इथे बांगलादेशी रेस्टॉरंटमध्ये वर्कर आहेत. ऑलमोस्ट हिंदी पण बोलतात. ठीक आहे. बघू शकता सेव्हिनियर. मॅग्नेट आहेत पोर्तुगीजचे. तुम्ही थोडे घेतलेत माझ्यासाठी. सो इथं तुम्ही रात्रभर फिरू शकता. आणि तरी आज सॅटर्डे आहे म्हणून थोडी पब्लिक म्हणजे टुरिस्ट कमी आहेत. सॅटर्डे संडे बोलतात की सुट्टी असते. बघू शकता तुम्ही भरपूर लोक आहेत. तुम्ही बिल्डिंग्स बघा त्यांचे एकदम स्ट्रेट लाईनमध्ये त्यांनी असे बिल्डिंग्स आहेत.
आणि हे फेमस डिझर्ट आहे. ठीक आहे, फेमस डिझर्ट पोर्तुगीज टार्ट आहे ॲक्च्युली ब्रेडने बनलेलं असं नाही, वरती कॅरेमल चीज आहे, त्याचे प्रत्येक वेगवेगळे फ्लेवर आहे. अशा भरपूर रेस्टॉरंट बार बघा. थंडी आहे, तुम्ही विचार करू शकता, म्हणून बघा हीटर लावून ठेवलेलं आहे. खूप भारी वाटतंय. खूप दिवसपासून माझी इच्छा होती की चला कुठे फिरायला भेटेल का नाही. पाणी वगैरे भेटली आणि बाहेर आलं असं बराच फिरायला भेटते. पण मेन म्हणजे दिवसा आलं पाहिजे, रात्री थोडा खूप प्रॉब्लेम आहे. रात्री काय नाही एवढा. नाही तर माझ्या फ्रेंड्स लोक शॉपिंगसाठी घुसलेत. एक शॉप आहे. सो ही बघा, ही लिफ्ट आहे. ठीक आहे, बघू शकता. ॲक्च्युली वरती जाण्यासाठी लिफ्ट आहे, म्हणजे वरनं आहे ना तुम्हाला चांगला व्ह्यू दिसतो. सो ही लिफ्ट सांता जूस्ट लिफ्ट असं नाव आहे तिचं. ओके, ही पब्लिक तुम्ही बघू शकता की लाईनसाठी याच्यासाठी उभी आहे. 5 युरो एका माणसाचं तिकीट आहे. ठीक आहे, सो ती ट्रेन वरनं असं चांगला व्ह्यू दिसतो. सो एनीबडी वॉन्ट टू इंटरेस्टेड ते तर जाऊ शकतात. तर माझी माणसं सगळे इकडे तिकडे चाललीत, तर कोणाला काय इंटरेस्ट नाही आहे. ठीक आहे, ठीक आहे. सो इथनं वरनं व्ह्यू चांगलं दिसतं. आपण ही आयफिल टावर पॅरिस त्याला इन्स्पायर म्हणून ही अशी लिफ्ट बनवलेली आहे. ही जेवढी लाईन आहे त्याच्यासाठीच आहे सगळे, की वरती जाऊन व्ह्यू बघू शकता. सो कधी बनवली बघा, 1992. ठीक आहे, ही लिफ्ट आहे. सो पब्लिक याच्यातच उभी आहे. सो आमचे पार्टनर कोण इंटरेस्टेड नाही आहेत. मला तर जायचं होतं, पण आता काय घाई आहे म्हणून नाही जाऊ शकत. ओके, बघू शकता कसला मोनोमंट आहे. सो हे सगळं मी पहिले गुगलवर चेक केला काय कुठे फिरण्यासारखं आहे, आणि मग इथे आलो. बघा कसं तरी स्टॅच्यू आहे. ठीक आहे, हे सगळे शॉप्स आहेत. म्हणजे इथं बघा मॅकडी आहे साईडला. ही जी बिल्डिंग आहे ना समोर, ही जारा आपल्या इंडियामध्ये पण आहे हा ब्रँड. ठीक आहे, हे सगळे शॉप रेस्टॉरंट सगळे आहेत. आणि इथं बघा समोर कसला भारी व्ह्यू आहे. सो ही बिल्डिंगचं कसलं तरी काम चालू आहे. आय डोंट नो काय कसली बिल्डिंग आहे. ठीक आहे, तर आपण हा मोन्युमेंट बघूया. ठीक आहे, तुम्ही हा मोन्युमेंट कधी बनवला बघा, 18th सेंचुरीमध्ये बघा. 29 एप्रिल 1826. आणि तशाच त्यांनी किती बघा प्रोटेक्ट केलेत. सो आपले हे गड किल्ले असेच प्रोटेक्ट झाले तर खूप बरं वाटेल. महाराजांची आपली आठवण म्हणून राहावी. आपली सगळ्यांना माहिती आहे महाराजांनी आपल्यासाठी किती काय केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो मी. जसे यांनी बघा गोऱ्या लोकांनी हे कसं प्रोटेक्ट करून ठेवलं आहे त्या टायमापासून, तसंच जर आपले आपण गडकिल्लेसुद्धा ठेवले तर आपल्या येणाऱ्या पिढीला आपला इतिहास माहीत राहील. सो ॲक्च्युली हे बघा, या फाउंटन आहेत भारी. असं दिवसा चालू असतं ते, रात्री हे बंद होतं. हे बघा पाणी आहे त्यातमध्ये, पण आता रात्र झाले म्हणून ते लोक बंद करतात. सॅटर्डे संडे बोलतात की हे बंद असतं मोस्टली. टुरिस्ट येतात, टुरिस्टला तुम्हाला माहिती आहे सॅटर्डे संडेच भेटतो. ठीक आहे, सगळं बिल्डिंग्स बघू शकता किती भारी आहेत. असं वाटतं की इकडेच फिरत राहावं. मी आली जवळजवळ नाही करून तरी 1-2 किलोमीटर जास्त चाललो असेल. भाई साहब कार देखो, पोर्चे.
शिट, कडक फायरिंग देख रहे हो भाई। ये लगता है मेरे को हाँ लॉटरी लॉटरी। सो ये आपको दिखा जाएगा कि लॉटरी की जैसे, ठीक है। हा लॉटरी नाही आहे ॲक्च्युली, हा टीनमध्ये आहे ना फिश आहे मित्रांनो, मासे। सो हे पोर्तुगीजमध्ये खूप फेमस आहे, मला पण बाहेरनं असं वाटलं की लॉटरी टाईप आहे। सो ह्या प्रत्येक टीनमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे आपली ट्यूना म्हणजे कुपा, सार्डिन बोला आपण, कांटा मराठीमध्ये बोलतो, आता बाकीमध्ये नाव आहेत, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स आहेत बघा। हे ह्या टीममध्ये प्रत्येक टीममध्ये वेगवेगळे फ्लेवर आहेत आणि हे फिश आहेत। मला लांबनं असं वाटलं की हे सोरड वगैरे आहे, आणि हे पोर्तुगीजमधलं खूप फेमस आहे आणि याच्यावरती पेंटिंग बघा किती भारी आहे। हे बघा, हे बघा सार्डिनचं हे बघा। सो मला काय तरी वेगळं चॉकलेटचं शॉप वगैरे असेल, पण आता त्यांना विचारलं सो त्याने सांगितलं की हे फिश आहे। सो आता जरा वेगळ्या प्लेसवर आलोत, इथं पण बघू शकतो। आई शपथ, एक नंबर भावानं व्ह्यू बघा। रेस्टॉरंट आहे तिथे खूप सारे, कॅन सी खूप फेमस एरिया आहे। सो आता आपण वरती इथे जाणारच आहोत। हे बघा चढतं पाय, वरती कार पण जातात, व्ह्यू बघू शकता। आणि इथे आता आपण होतो मगाशी, ऊपर क्या है वैष्णो देवी चढ़ रहा है ऐसा लग रहा है भाई। हाँ है। ये देखो अभी इतना चढ़ के आए हम लोग, तो इधर का है तो मोस्ट रेस्टॉरंट वगैरे आहेत, हा खूप स्टेप्स आहेत, ठीक आहे। इकडनं असं खाल्लं चढ गेलं तर बघू पुढे काय आहे। तुम्ही नाईट लाईट बघू शकता किती भारी आहे। हमें भी चर्च है, पुराना कैथेड्रल लग रहा है। चर्च है ना सर ये? जाके देखिए। अभी बंद है वो। अच्छा चलो, मला वाटतं हा चर्च आहे, हा बघा। तर आतमध्ये ओपन आहे का माहिती नाही मला, ठीक आहे जाऊन तर बघतो। काय मे बी बंद आहे, इट्स क्लोज। हाँ बंद है एंट्रेंस। Close? Open? You only need to take the... बघू चर्च किती भारी आहे, वरती बघा कसले भारी डिझाईन आहे। वाव,
इथे फक्त आवाज जास्त करू नाही शकत. मला वाटलं बंद असेल पण चालू होतं नशिबाने. हेच बघायला मी एवढ्या पायऱ्या चढल्यात पण वर्थ वाटतं काहीतरी. बघू शकता असलं डिझाईन केलेत. मदर मेरी चं इथे स्टॅच्यू आहे. आणि ते त्याने प्रत्येक मदर मेरीने जे जे काम केले, म्हणजे आपण बघा आपल्या देवांमध्ये कुठले कुठले काय बोलतात त्याला, देवाने रूप घेऊन जसे दाखवलं तसे प्रत्येक मदर मेरीचं इथे एक एक रूप दाखवलं बघा. सो खूप जुना आहे आणि एवढा भारी मी बघून एकदम शॉक झालेलो आहे. येशू ख्रिस्त दाखवलेलं आहे बघा. सो तुम्ही आतमध्ये बघितलं चर्च कसं आहे. सो एवढा भारी त्याने मोन्युमेंट बनवून ठेवलेलं आहे. हे बघा हा चर्च आहे. याच्या आतमध्ये पूर्ण तो सगळ्या त्याच्या मोन्युमेंट बनवून ठेवलेले आहेत. आणि ते थोडं आता क्लायमेट असं चाललं आहे की एकदम थंड. सो आता थोडा भूक लागायला सुरुवात झालेली आहे. कारण की आताचे वाजले 9:30. आता कुठला तरी रेस्टॉरंट बघतो आणि जातो आणि जेवतो. आणि मग अजून कुठे जर एक्सप्लोर करायचं झालं असेल तर तो पण एक्सप्लोर करतो. तुम्ही बघायलाच व्हिडिओमध्ये. इकडं आम्ही चर्चला गेलेलो. सो आता चाललो असंच फिरत कुठेतरी. आपल्याला काय मुंबईकरांना चालायला सांगायला नको मित्रांनो, माहीत आहे तुम्हाला. सो हे देखा हे आमचे ऑफिसर आहेत. यांची आता हवा टाईट झाली चालून. आपल्याला चालायची खूप सवय आहे मित्रांनो. आणि नजारे किंवा व्ह्यू, मोन्युमेंट, कल्चर स्ट्रक्चर जे काय बघायचं तुम्हाला चालून समजेल, असं काय समजणार नाही. आणि तुम्ही बघू शकता ॲक्च्युली हे वरती हे दिसतं सफेद ह्या लाईटिंग्स आहेत. सो लाईटिंग ॲक्च्युली सॅटर्डे संडे मी मगाशीच म्हटलं की बंद असतं. पण जर वीकडेजमध्ये आलो ना तर ह्या सगळ्या लाईट्स चालू असतात. पण ठीक आहे, शोरलू भेटली तीच खूप मोठी गोष्ट आहे. कारण की इकडनं खूप लांब आहे ते गोष्ट जिथे आता आम्ही आलो आहे. बघू शकता कसं खूप बिल्डिंगच्या लाईटिंग अँड ऑल एव्हरीथिंग विल बी ऑसम इज देअर. सो आता भारी वाटते इथे फिरायला. एकदम असं वाटतं की इथंच फिरत राहा. एकदम क्लास. त्याचं म्हणजे बघा असे व्ह्यू भेटतात. बघा समोर एक छोटा चर्च बनवून ठेवलेला आहे. बिल्डिंग्स बघा, स्ट्रक्चर्स बघा कसले भारी आहे. ही बघा समोरची बिल्डिंग बघा. इथं बघा लाइटिंग अँड लाइटिंग. पोर्तुगीज लिस्बन. इट्स रिअली गुड टू ट्रॅव्हल. एवढा भारी वाटतं नाही इथे. पाय दुखायला सुरुवात झालेली आहे. पण ठीक आहे. इट्स दॅट फॉर व्ह्यू अँड ऑल. एक नंबर आहे. ॲक्च्युली मे बी ख्रिसमससाठी बनवलेलं त्यांनी.
आजचा मेन कल्चर जो आहे तो पाठीमागे आहे. लोजे द कोमोस असं इथं लिहिलं आहे. व्ह्यू बघा सर, बाकी काय व्ह्यू. सो आता मी कुठल्या तरी रेस्टॉरंटला जाणार आहोत. कुठला तरी चांगला रेस्टॉरंट जो अफोर्डेबल असेल, कारण की इथे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. प्रत्येक ठिकाणी हिरो लागतात. तर मी मनी एक्सचेंज केलेत. हिरोशिवाय काय ऑप्शन नाही आमच्याकडे. सो समोर बघायचं क्रिसमस ट्री लागलं, कारण की आत्ताच क्रिसमस होऊन गेला 25 डिसेंबरला. सो बघा हे त्याचं डेकोरेशन अजून थोडं तसं लाईटिंग बंद आहे. समोर दिसतंय क्रिसमस ट्री. क्रिसमस ट्री ठेवलेलं आहे असं नाही. सो ही बघा आमची टॅक्सी आलेली आहे टेस्ला, पण त्याला पण सिग्नल आहे म्हणून बघा थांबायला लागते. तर टेस्ला फक्त मी ऐकलेला, आज आम्ही टेस्लामध्ये बसणार आहोत. आलेली आहे बघा टेस्ला. हे बघा आमची कार टेस्ला रेडी. ठीक है सर, मेरे को वीडियो निकालना है. सो फक्त नाव ऐकलेलं, सॉरी. फक्त टेस्ला बघितलेलं आहे. ठीक आहे. सो ही आमचं तर राईड असेल एक तर अर्धा पाऊण तासासाठी. बघूया. आमची राईड आहे टेस्ला. बघू शकता तर चाललं. सो शोरले संपलेले. आता परत आम्ही शिपयार्डला चाललेलो आहोत, म्हणजे ड्रायडॉकला. आपल्या शिपवर रात्रीचे 3 वाजले ते, आणि जायला मे बी आता अर्धा पाऊण तास लागेल.